नमस्कार, मी प्राध्यापक BS दहिफळे। या व्हिडिओतून पाहूया फक्त राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमके काय। नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुलांनो, आपण 12वीच्या अर्थशास्त्राला पंढरीचा पांडुरंग म्हटलेला आहे आणि सूक्ष्म अर्थशास्त्राला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी म्हटलं होतं आणि स्थूल अर्थशास्त्राला संत तुकाराम महाराजांची पालखी असं आपण म्हटलेलं आहे। आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत आपण आहोत। आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील एक दिंडी म्हणजेच स्थूल अर्थशास्त्रातील एक नवीन प्रकरण म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाची सुरुवात करायची आहे। तर राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाला सुरुवात करत असताना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त आणि फक्त समजून घेऊया राष्ट्रीय उत्पन्न याचा अर्थ काय आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नेमकं काय किंवा राष्ट्रीय उत्पन्न कशाला म्हणायचं। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाच्या प्रस्तावनेपासून या प्रकरणाला सुरुवात करतो। प्रस्तावना। मुलांनो, अर्थशास्त्रामध्ये स्थूल अर्थशास्त्र या अभ्यास पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी संकल्पना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थव्यवस्थेतील आर्थिक कामगिरी समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते। आता देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती व उद्योग यांचं उत्पादन, व्यापार, व्यवसाय, बँका, वित्तीय संस्था, विविध विभाग आणि त्यांची कार्यालय या सर्वांचा समावेश हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये होतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एखाद्या देशातील उत्पादन, त्याचबरोबर त्या देशातील विनिमय, त्या देशातील उपभोग या सर्व आर्थिक क्रियांचं मापन हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जातं। म्हणजे उत्पादन, विनिमय, उपभोग यांचं मापन हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, एवढंच नव्हे तर राष्ट्रीय उत्पन्नातून त्या देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाची वस्तुनिष्ठ कल्पना ही सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातून आपल्याला मिळते किंवा कळते। आपल्या भारताच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलूया। भारतामध्ये 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीकडून भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं किंवा मोजमाप केलं जातं। सध्या हे काम भारतामध्ये राष्ट्रीय सांख्यिकीय संघटनेकडून केलं जातं, ज्याला आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन म्हणजेच CSO असे म्हणतो। यांच्याकडून भारतात दरवर्षी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी गोळा करणं आणि ते राष्ट्रीय उत्पन्न दरवर्षी प्रसिद्ध करणं किंवा त्याचं मापन करणं याचं काम सध्या राष्ट्रीय सांख्यिकीय संघटनेकडून केलं जातं, म्हणजेच सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन कडून केलं जातं। समजून घेऊया राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ काय आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याचा अर्थ आणि व्याख्या या दोन गोष्टी समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्नाला आपण सरळ किंवा सोप्या शब्दात जर व्यक्त करायचं म्हटलं तर सध्या अर्थव्यवस्थेचं विश्लेषण हे पैशामध्ये केलं जात आहे। त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न याचंही मापन पैशामध्ये केलं जातं। आणि राष्ट्रीय उत्पन्नाला ढोबळ किंवा सरळ अर्थानं सांगायचं म्हटलं तर एका वर्षाच्या काळात देशात आपल्या भारतामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची दुहेरी गणना होऊ न देता जे मापन केलं जाईल त्याला राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात। हा राष्ट्रीय उत्पन्नाचा मी सरळ अर्थ तुम्हाला सांगितला। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3 अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या सुद्धा सांगणार आहे।
ज्यावेळी 1949 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापन करण्यात आली, या समितीनं सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सन 1949 मध्ये प्राध्यापक PC महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारद्वारे राष्ट्रीय उत्पन्न समिती नियुक्त करण्यात आली. या समितीवरती प्राध्यापक DR गाडगीळ आणि डॉक्टर RV राव हे या समितीचे सदस्य होते. मग यांच्याकडून जी राष्ट्रीय उत्पन्न समिती नियुक्त करण्यात आलेली होती, त्या समितीनं राष्ट्रीय उत्पन्नाची जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या अशी. त्यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न समिती 1949 यांच्या मते विशिष्ट राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत उत्पादित झालेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. या व्याख्येवरून आपल्याला स्पष्ट होतं की राष्ट्रीय उत्पन्न एका विशिष्ट कालावधीसाठी मोजलं जातं आणि याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचं मापन केलं जातं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्यांची दुहेरी म्हणजे 2 वेळा गणना होणार नाही याची काळजी घेतली जाते. हे राष्ट्रीय उत्पन्न समितीवरून आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या समजली. आता प्राध्यापक AC पिगू यांनी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाची व्याख्या केलेली आहे. प्राध्यापक AC पिगू यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय याची व्याख्या करत असताना ते असं म्हणतात की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. आता प्राध्यापक PC पिगू यांनी जी व्याख्या केलेली आहे ती व्याख्या ही एकूण प्राप्ती किंवा एकूण उत्पन्नावर आधारित व्याख्या आहे. कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे की समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात मोजला जातो त्याला त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये त्यांनी निव्वळ विदेशी उत्पन्नाचा सुद्धा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलेला आहे. ही प्राध्यापक AC पिगू यांची व्याख्या आहे आणि यांची व्याख्या ही एकूण प्राप्ती किंवा एकूण उत्पन्नावर आधारित असलेली व्याख्या आहे. त्याच्यानंतर प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची ही एक व्याख्या आहे. प्राध्यापक आयर्विंग फिशर यांच्या मते एका विशिष्ट कालखंडात म्हणजे एका वर्षाच्या काळात देशातील निव्वळ उत्पन्नापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो त्यास राष्ट्रीय उत्पन्न म्हणतात. आता फिशर यांच्या व्याख्येवरून आपल्याला एक बाब स्पष्ट होते की त्यांच्या मते एका विशिष्ट वर्षामध्ये किंवा विशिष्ट कालावधीमध्ये देशात उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवांपैकी ज्या प्रत्यक्ष उपभोगासाठी वापरल्या जातात त्यांना राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं जातं. म्हणजे याचा अर्थ प्राध्यापक आयर्विंग फिशर यांची व्याख्या ही उपभोग किंवा एकूण उपभोगाशी संबंधित असलेली व्याख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, एकूण उपभोगाशी संबंधित व्याख्या असू द्या किंवा एकूण उत्पन्न किंवा एकूण प्राप्तीशी संबंधित व्याख्या असू द्या किंवा राष्ट्रीय उत्पन्न समितीची व्याख्या असू द्या, मी तुम्हाला म्हटलं ना की संत ज्ञानेश्वर महाराजांच्याही पालखीतून गेलं आणि संत तुकाराम महाराजांच्याही पालखीतून गेलं तर शेवटी पंढरीच्या पांडुरंगालाच भेटायचं आहे. तसं सूक्ष्म अर्थशास्त्रही अभ्यासलं, स्थूल अर्थशास्त्रही अभ्यासलं तर शेवटी अर्थशास्त्रच अभ्यासायचं आहे. तसं ही कोणतीही व्याख्या विचारात घेतली तरी मार्ग जरी वेगवेगळे असले तरी शेवटी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय एवढंच सांगितलेलं आहे. जर तुम्हाला या सगळ्या व्याख्येमध्ये काही संदिग्धता वाटत असेल किंवा लक्षात येणं थोडंसं कठीण किंवा अवघड वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी याच व्हिडिओतून राष्ट्रीय उत्पन्नाचे पंचसूत्री घेऊन आलेलो आहे. पंचसूत्री म्हणा किंवा राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल माहिती करून घेण्यासाठीचे 5 स्टार म्हणा, या 5 स्टारला जरी तुम्ही लक्षात ठेवला तरीही तुमची राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना क्लिअर झाली असा त्याचा अर्थ होईल.
राष्ट्रीय उत्पन्नाची पंचसूत्री किंवा 5 स्टार कोणते समजून घ्या। पहिलं, राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाह संकल्पना आहे। राष्ट्रीय उत्पन्न ही साठा नव्हे तर प्रवाह संकल्पना आहे, हा पहिला मुद्दा लक्षात घ्या। दुसरा मुद्दा, राष्ट्रीय उत्पन्न हे नेहमी किंवा कायमस्वरूपी पैशात मोजले जाते, ते वस्तूमध्ये नगामध्ये मोजलं जात नाही तर ते पैशात मोजलं जातं, हे दुसरा स्टार आहे। तिसरा स्टार हे की राष्ट्रीय उत्पन्नाचं जे मापन केलं जाईल ते एका वर्षासाठी केलं जातं, म्हणजेच एका वित्तीय वर्षासाठी केलं जातं। आणि हे एक वित्तीय वर्ष म्हणजे भारतातलं वित्तीय वर्ष कोणतं आहे किंवा आर्थिक वर्ष कोणतं आहे? हो, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे भारतामध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीला आर्थिक किंवा वित्तीय वर्ष असं म्हणतात। म्हणजेच हे जे वार्षिक मापन आहे ते भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत मोजलं जातं, म्हणजे एका वर्षासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर चौथा स्टार आहे, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना एका वर्षात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांचं मापन केलं जातं। पण यांचं मापन करत असताना, म्हणजे वस्तू आणि सेवा यांचं मापन करत असताना त्यांची 2 वेळा म्हणजे दुहेरी गणना होणार नाही याची काळजी घ्यावी लागते, म्हणजेच दुहेरी मापन टाळावं लागतं। हा एक महत्त्वाचा मुद्दा राष्ट्रीय उत्पन्नाबद्दल लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आणि शेवटी राष्ट्रीय उत्पन्न मोजल्यानं काय होतं, तर राष्ट्रीय उत्पन्न मोजल्यामुळं एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेची प्रगती समजण्यास मदत होते, एक। आणि दुसरी म्हणजे त्या देशातील लोकांचं आर्थिक कल्याण दर्शवणारं किंवा त्याचा निर्देश करणारं एक साधन हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न आहे। म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नातून एखाद्या देशातील लोकांच्या आर्थिक कल्याणाचा सुद्धा अंदाज येतो। त्याच्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल अर्थशास्त्रातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे। इथून पुढच्या अनेक व्हिडिओतून आता आपण राष्ट्रीय उत्पन्न या प्रकरणाची सविस्तर चर्चा करणार आहोत। या व्हिडिओतून आपण फक्त आणि फक्त समजून घेतलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय। धन्यवाद।